अजित पवार साहेबांचा कान करणारा कोण आहे? माहित आहे का कोणाला? कान करणारा माहित करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. कळलं काय? कान करणारा कोण आहे? अजित पवार साहेबांचा घात झाला. अपघात नाही, पुरा महाराष्ट्र ओरडून राहिला आणि कान करणारा सापडला आहे. बघा हा पूर्ण व्हिडिओ. अजित दादांचा कान करणारा विमानाचा मालक होय की चालक होय? नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. मी सांगतो तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये कान करणारा कोण आहे आणि फोटो पण दिसणार, व्हिडिओ पण दिसणार. अजित पवार साहेब बीएसआर कंपनीच्या विमानामध्ये बसतात. 5 जण बसतात की 6 जण बसतात नक्की कमेंट करून सांगा. पण अजित पवार साहेब बीएसआर कंपनीच्या विमानात बसतात. पण मला हे समजत नाही की अजित पवार साहेब विमानात बसताना त्याची व्हिडिओ फुटेज नाही, सीसीटीव्ही फुटेज नाही आणि सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले की काय मारले का निघाले नाही हे मला अजून समजलं नाही. तुम्हाला वाटते काय? कारण अजित पवार साहेब मुंबईवरून रवाना होतात, विमानात बसतात, त्याची सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? प्रूफ आहे का आपल्याकडे का अजित दादा विमानात बसले म्हणून? प्रूफ आहे काय? पण एक लक्षात ठेवा, प्रूफ जाळले असू शकते, प्रूफ खतम केले असू शकते, पण कोण खतम केले हे माहित आहे का आपल्याला? नाही माहित. हा जो अजितदादाचा घात हा प्लॅनिंगने केला आहे का? प्लॅनिंग किती दिवस झाली असेल, कशी केली असेल प्लॅनिंग, काय केली असेल? पूर्ण व्हिडिओ बघा हा. मला सांगा, ज्या विमानामध्ये 5 जण बसले की 6 जण बसले अजूनही कन्फर्म झालंच नाही. कारण 6 जण बसले असते तर 6वा व्यक्ती कुठं आहे काय आहे याचा पता लागला असता, सीबीआय सीआयडीने घेतला असता. पण असं वाटतं की विमानात 5 जण बसले होते, 6 बसले नाही. कारण 6वा व्यक्ती कोण आहे काय आहे अजून अद्याप पता लागला नाही. कोण आहे 6वा व्यक्ती? कोण आहे माहित आहे तुम्हाला? माहित आहे काय? मलाही माहित नाही. कोण आहे अद्याप माहित नाही. मग 6वा व्यक्ती बसला असता तर सीआयडी सीबीआयने चौकशी का केली नाही? 6व्या व्यक्तीची तपास का केला नाही? कोण त्याला खाल्लं का पाळलं, कोण केलं काय केलं हे तर माहित असायला पाहिजे ना. पण जेणेकरून 6वा व्यक्ती कोण आहे हा अद्याप मालूम नसल्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला 6वा व्यक्ती कोण आहे हे मालूम नाही आहे. त्या कारणामुळं अजितदादाचा घात कोणी केला काय केला हा 6वा व्यक्ती सांगू शकतो ना. पण लक्षात ठेवा, अजितदादाच्या विमानाचे 2 वेळा पायलट बदलले. एक विमानाचा पायलट ट्रॉफिक मध्ये फसला होता म्हणा असं सांगितलं. एक विमानाचा पायलट बेवडा होता, त्याने विमान चालवलं. मग विचार करा तुम्ही, बेवडा माणसाने विमान अजितदादाचं का चालवलं? सुद्धा माणूस का नाही सापडला? फरक सांगतो ना माणसाला की विमान उडवणारा विमान चालक चांगला पाहिजे ना. कारण तुम्हाला माहिती आहे ना, अजितदादाला खतम करण्यासाठी चालकाचीच गरज होती. चालक हा मेंढाळ पाहिजे किंवा बेवडा पाहिजे किंवा न शिकलेला पाहिजे. पण अजितदादाचा चालक होता हा बेवडा होता. अजितदादाचा चालक हा बेवडा होता आणि बेवड्याच चालकाला काय विमान चालवायला लावलं? चांगला सुज्ञाला का नाही? विचार पडतो ना. आणि अजित पवार साहेबांचा जे विमानाचा मालक बीएसआर कंपनीचा मालक म्हणतो विमान साजरं होतं, विमानात कुठली गडबड नव्हती. म्हणजे विमानात गडबड असताना गडबड नव्हती. रनवे खराब होता, सॉरी रनवे चांगला होता, चालक चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या. तर मग विमान फुटलं कसं भाऊ हवेत? आणि हवेत फुटलं. आता नवीन एक कारण आलं की विमान हे झाला लागलं धडकलं म्हणून विमान वरतं फुटलं. अरे त्या विमानात पेट्रोल घेऊन जातात तुम्ही, जे रिकामी जागा असतात विमानातली तिथं पेट्रोल होते. पेट्रोल म्हणजे विमानात पेट्रोलचे डब्बे होते. म्हणजे पेट्रोल नेणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, पेट्रोल नेणं म्हणजे बॉम्ब नेणं होय. आपण बसमध्ये रेल्वेमध्ये पेट्रोल नेऊ शकत नाही, भडकते. बरोबर नाही काय? आपल्याला बसमध्ये आपण धूम्रपान करू शकतो का, सिगरेट पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत ना, कारण ते अगोदरच सांगतात. इथं ह्या गोष्टी नाही. पोस्ट लिहिलं राहतात तिथे दंडनीय कारवाई होणार तुम्ही ह्या गोष्टी कराल तर. विचार करा तुम्ही. मग अचानक असं काय झालं? अचानक असं काय झालं की अजितदादाचा प्लॅनिंगने घात केला की काय केला? कोण होय करणारा? कान करणारा कोण आहे? विमानाचा मालक होय ना. कारण विमानाच्या मालकाची सगळ्या सुया चाललेल्या आहे. कारण त्याला पकडल्यावर तोच म्हणू शकत ना की भाऊ, तो सांगू शकतो. आणि अजितदादाच्या घातामध्ये भरपूर मोठमोठ्या लोकांचे हात असू शकते ना. कोण असू शकते आम्हाला तर ठाऊक नाहीये. तुम्हाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमचा कमेंट लय महत्वाचा आहे माझ्यासाठी. तुमचा कमेंट माझ्यासाठी लय महत्वाचा आहे. त्या कारणामुळे तुम्हाला सांगून राहिलो.
कारण अजितदादांचा घात झाला की अपघात झाला हे अद्याप मालूम नाही. त्यांचा घात झाला का अपघात झाला, काय झाला काय नाही आम्हाला मालूम नाही. कारण अजित पवार साहेबांचे जे पुतणे आहे रोहित पवार साहेब कंप्लेंट करायला जातात आणि त्यांची कंप्लेंट घेत नाही. जो अजित पवार लोकांची कंप्लेंट घेत होता, तक्रारी घेत होता, आता अजित पवारची तक्रार घेत नाही. तर विचार करा ह्या महाराष्ट्रात चाललं काय? विचार करत होती गोष्ट नाही काय? ह्या महाराष्ट्रात चाललं काय? ह्या महाराष्ट्रात चाललं काय ते सांगा मला. काय चाललंय महाराष्ट्रात? काहीच नाही. दुनियाभराचा थोटांग आणि चुत्या पण बनवणं चालू आहे महाराष्ट्रातल्या जनतेला. काही समोर आणून देऊन आले 20 ते 22 पाण्याची, ते काय फाईल आहे काय आहे काय नाही सांगतात. झाड आलू म्हणतात. अरे काय केला कोण, काय केला हे शोधून राहिले. झाड मनात आले, हे आले ते आले. तिथं झाड नावाची चीजच नाही हो. कुठल्याही बघा विमानतळाच्या ठिकाणी मोठे मोठे झाडं नसतात. विमानतळाच्या ठिकाणी मोठे मोठे झाडं नसतात. काही चुत्या म्हणून बनवण्याचे धंदे चालू आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला कसं फसवायचं, कसं चुत्या बनवायचं, कसं गुमराह करायचं हे शिका. कारण अजितदादाचं जे घटना झाली आहे हे आपल्याला अद्याप माहित होणार नाही, हे लक्षात ठेवा. हे मातीत दबल्यासारखं इतिहास राहणार. उघड होणार नाही की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला, हे माहित होणार नाही दादा, हे लक्षात ठेवा. कारण अजितदादाचा गुट राशी लपलेलाच राहणार. आणि कांड करणारा कोण आहे हे मलाही माहित नाही. तुम्हाला माहित असं नक्की कमेंट करून सांगा. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.